बातमी आहे गणपत गायकवाड यांच्या संदर्भात। गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करा। शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी फडणवीसांची या संदर्भात भेट घेतली। गायकवाडांनी मुख्यमंत्री शिंदेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरही नाराजी व्यक्त केली जाते। शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली जाते। गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी आता शिवसेनेकडून केली जात आहे। यासाठी शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी फडणवीसांची भेट देखील घेतली आहे। गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केलं। यावर शिवसेना नाराज झालेली पाहायला मिळते। शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। गणपत गायकवाडांवर कारवाई करा असं त्यांचं म्हणणं आहे। गणपत गायकवाड यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणी शिवसेनेकडून केली जाते। या संदर्भात शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी फडणवीसांची भेट घेतली। गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करा यासाठी शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। गायकवाडांनी मुख्यमंत्री शिंदेंबद्दल केलेल्या वक्तव्यावरही नाराजी व्यक्त केली जाते। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। कुणाल, गायकवाड यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काही आक्षेपार्ह विधान केलं गेलं होतं आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजी असल्याचं आपल्याला दिसतंय। या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेण्यात आली आहे। काय यातून बाहेर आलेलं आहे? जान्हवी, या संपूर्ण गोळीबार प्रकरण जर पाहिलं तर गोळीबार झाल्यानंतर गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधत मुख्यमंत्र्यांवरती टीका देखील केली। मात्र आजच्याच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांचा हा रोष जो आहे तो पाहायला मिळाला। जे शिवसेनेचे मंत्री आहेत त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांवरती कोणताही आरोप जो आहे तो आम्ही खपवून घेणार नाही, अशा प्रकारचं जे प्रतिक्रिया आहे ती सर्व मंत्र्यांची आहे। आणि जे काही मंत्री आहेत शिवसेनेचे त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतल्याचं समजतंय आणि शिस्तभंगाची कारवाई ही आमदार गणपत गायकवाड यांच्यावरती करण्यात यावी अशी मागणी देखील त्यांच्याकडून वारंवार होते। एकंदरीतच हा भाजप आणि शिवसेनेमधला संघर्ष कुठे जाऊन थांबणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण आता हा जो विषय आहे गोळीबाराचा, एका आमदाराकडून वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या केबिन मध्ये दालनामध्ये गोळीबार होणं हे गांभीर्याचं असून हा विषय देखील आता विधानसभा अध्यक्षांनी पटलावरती घेतलेला आहे। त्यामुळे आता या संपूर्ण गोष्टींचा कशा प्रकारे तपास होतोय हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता या मंत्र्यांच्या मागणीकडे कशा प्रकारे पाहतायत किंवा आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये काही बैठक होईल का या संदर्भामध्ये हे पाहणं महत्वाचं असणार आहे। जान्हवी जी कुणाल, भाजप आणि शिवसेनामध्ये यांच्यामध्ये यामुळे संघर्ष पेटलेला आपल्याला पाहायला मिळतो। काय पडसाद याचे उमटतील? नक्कीच आता काही दिवसांवरतीच खासदारकीच्या निवडणुका म्हणजे लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि महायुतीतल्या 48 मिशन 48 सुद्धा राबवत आहे। आणि अशातच जर कार्यकर्त्यांमध्येच असे जर रोष असतील किंवा आमदारांचे जर मुख्यमंत्र्यांवर रोष असतील तर याचे परिणाम आगामी लोकसभेच्या निवडणुकीवरती पडण्याची शक्यता आहे। आणि यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एकत्रित बैठक घेऊन याच्यावरती या संपूर्ण गोष्टींवरती समन्वय राखणं गरजेचं आहे। आणि आता जर या मंत्र्यांकडून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी जर वारंवार होत असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांच्यासोबत मुख्यमंत्री भेट घेऊन जो काही पुढील निर्णय आहे ती घेण्याची शक्यता आहे। जान्हवी जी धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।